महत्वाचा मॅच असेल. एका बाजूला उमसागर बामणगाव प्रथम नाणेफेक जिंकून बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलाय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. पहिले षटक हातांसाठी अतुल सोरुंग यांना पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू. आणि सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय मॅन इन फॉर्म विकेश खरपट आणि संतोष वळवे यांना पाहतोय. स्ट्राईक वरती विकेश, नॉन स्ट्राईक एंडला संतोष. आदरणीय सन्माननीय पद्मजी शेलकांचं सुद्धा इथे आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून या व्हीआयपी डायज वरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि या मॅचचा आस्वाद घ्यायचा आहे. अमितजी कामनकर साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. कृपया करून त्यांनी सुद्धा या व्हीआयपी डायज वरती बसून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पहिला बॉल अतुल यांचा, यावेळेस पूल केलाय. मिस्टामिंग झालाय का? यस, मिस्टामिंग झालाय. शत्रशक्तीकडे तैनात आहे आणि पहिलाच बॉलवर पाहिला तर मोठी विकेट, मोठा मासा लागलाय जाळ्याला. विकेश खरपडे गोल्डन डकचा शिकार. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्याच बॉलवर पाहिलं बडी मछली जाल में फसी. बिग विकेट डाऊन. विकेश आपण पाहिलं तर बादून परततोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय बाळा वळवे यांना पाहतोय. आदरणीय सन्माननीय अमितजी कामणकर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पद्मजी शेलका साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून व्हीआयपी डायज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. अतुल सोरुंग पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती बाळासाठी. पहिला बॉल, यावेळेस लोअर फुल टच चेंडू बॅक टू द बॉलर खेळाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं पण बॉलर कडून अतुल होतं तिकडे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. बघा 3 षटकाचा सामना आहे आणि 3 षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या होतं रोखून ठेवण्याचं काम जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने पाहिलं तर पहिल्या षटकामध्येच सुरुवात केलाय. यावर हाफ ट्रॅकर फटका बसलाय. चेंडू हवे त्याला क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याच्यावर होतोय चुकी. जीवनदान मिळालंय, जीवनदान मिळालंय. बघा संधी मिळाली. मिस्टायमिंग झाला होता. चेंडू बराच काळ हवेत होता आणि पाहिलं तर क्षेत्ररक्षक होता इकडे. परंतु साधा सोप्पा झेल पाहिलं तर धरतीला दान झालाय. जीवनदान मिळालंय बाळा यांना. पाहतोय आपण स्ट्राईक वरती संतोष. संतोष सुद्धा एक चांगले फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत. यावेळेस पाहिलं तर पूर्ण जबाबदारी संतोष वरती येऊन पडलाय. यावेळेस मिस्टायमिंग झालाय. चेंडू हवे स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल येतोय आणि संपतो इकडे संतोषचा खेळ. बघा अजून एक मोठा आदळा. गोल्डन डकचा शिकार संतोष वळवी तंबूच्या आशाला पोहोचताना पाहतोय. थँक्यू डीजे. बघा दोन महत्वाचे खेळाडू पाहिलं तर तंबूच्या आशाला पोहोचल्यात. तर बॅटर आपण पाहतोय जितेंद्र कोते यांना पाहतोय. स्ट्राईक वरती जातील. या षटकाचा विचार करता अतुल यांनी पूर्णपणे बांधून ठेवलंय. मागच्या टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर जो संघ चॅम्पियन ठरला होता त्यांना यावेळेस
थोडस अडचणीमध्ये आणताना पाहिले आपण जगनोर स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाकडून. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज असतील. जितेंद्र यांचा मिस्टरिंग झाला. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि अजून एक विकेट डाऊन होताना पाहतोय. बॅक टू बॅक विकेट. तिसरा आदरा बसतोय गोल्डन रथ शिकार मिस्टर जितेंद्र कोते. बॅक टू आउट कॉन. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही. थँक्यू डीजे. बघा पहिल्या चेंडूवरती मोठा आदरा, दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटला होता. नाहीतर यावेळेस पाहिलं तर 4 चेंडूवरती 4 फलंदाज डागावच्या आशाला पोहोचले असते. चांगली गोलंदाजी पाहतोय. पण 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. बॅटर आपण पाहतोय उत्तम यांना पाहतोय. एक डावखोऱ्याचा फलंदाज उत्तम डेंदा. पूर्णपणे या मॅच वरती ना पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पकड बसवलाय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने. बघा डावखोऱ्याचा फलंदाज झालाय. थोडस शत्रक्षण पाहिलं तर आपण फिरताना पाहिलंय. पहिल्या रिझर्व मध्ये आपण पाहतोय एक शतरक्षक आहे. शेवटचा बॉल या षटकातील. यावर रिवर्स अटेम्प्ट केला, फटका बसलाय. बघा अगोदरच आपल्या विकेट भरपूर डाऊन झाले आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. पण लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. या सिंगल धावाने षटक संपते पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या फक्त आणि फक्त 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि या 3 गडी तंबूच्या आशाला जाऊन पोहोचल्यात. यस डीजे. पोरी मन मिलाई जो जुने जाग्यावर इजो. पोरी मन मिलाई जो जुने जाग्यावर इजो. पोरी पावसाच्या रिमझिम सरी तरी मिलाया तुला मी आलो. पोरी वाट तू हेर जस माझी आपल्या जुन्या जाग्यावर येऊन. यस थँक्यू डीजे. बघा 3 गडी पाहिलं तर तंबूच्या आशेला पोहोचल्यात ओमसागर बामणगाव संघाचे. परंतु पाहिलं तर बाळा आणि उत्तम हे महत्वाचे खेळाडू आहेत या संघासाठी. पाहिलं तर ज्यांच्याकडून पूर्णपणे पाहिलं तर आशा बाळगली जाते ओमसागर बामणगाव संघाकडून. नवीन गोलंदाज मिलिंद दिंदा यांना पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिलं तर बॅटन बॉल संपर्क पहिला चेंडू पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप चा मारा केला होता मिलिंद यांनी. मिलिंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स फटका चांगला आहे. चेंडू जातोय कव्हर रिझर्व मध्ये. शतरक्षक आहे तिकडे अतुल. चांगला पिकअप अँड थ्रो. परंतु पहिल्यांदा 2 धावा आहे ते स्कोर बोर्ड मध्ये ऍड करून पाहतोय. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन बोर्ड. आता पाहिलं तर फक्त आणि फक्त 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू मध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल ओमसागर बामणगाव संघाकडून. उत्तम यांना उत्तम कामगिरी करावी लागेल यावेळेस. संघ थोडासा पाहिलं तर बॅकफूट वरती गेलेला आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल यावेळेस उत्तम यांना. आणि महत्वाचे 2 खेळाडू पाहिले तर 3 खेळाडू तंबूच्या आशाला पोहोचलेत. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. यावेळेस ब्लॉक कॉल मध्ये चेंडू हाताळला होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते, प्रेशराईज केलं जाते पंचांना. परंतु पंचांनी ती अपील सुद्धा फेटाळली आहे. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करताना पाहतो आपण मिलिंद यांना. अप्रतिम गोलंदाजी पूर्णपणे बांधून ठेवलाय ओमसागर बामणगाव संघाला.
दोन्ही संघ पहिल्या तर एकाच गावातील एकाच परिसरातील आहेत. दोघांना दागेदोरे एकमेकांची माहिती आहेत. यावेळेस बघा लॉक सुप करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील केले, पंचांचा बोर्ड आकाशाकडे यष्टाच्या समोर पकडले जाते. यावेळेस पाहिलं तर उत्तम यांना आणि उत्तम बॅक टू डग आउट. या षटकाचा विचार केला, या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पूर्णपणे ना यावेळेस बांधून ठेवलाय, बेड्या ठोकल्यात पायामध्ये जणू काही फलंदाजी करणार संघाच्या. बॅटर आपण पाहतोय अजय वसावलांना पाहतोय. मिलिंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील त्या षटकातील 5वा चेंडू घेऊन. यावेळेस पोल केलाय, फटका बसलाय, अतुल होतोय चेंडू खाली आणि अतुल करत नाही चुकी. अजून एक फलंदाज पाहतोय, तंबूच्या आशा जाताना पाहतोय. बघा या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये सुद्धा विकेट्स आणि विकेट्स जात आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय बबलू वळवे यांना. पूर्णपणे पाहिलं तर बॅकफुट वरती जाऊन पोहोचला ओमसागर बामणगाव संघ. शेवटचा बॉल असेल या षटकातील. 1.5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावर. शेवटचा बॉल यावेळेस फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल केलाय. चेंडू गेला असेल आउट ऑफ द पार्क. बबलू वळवे यांनी आला ठोकलाय एक ब्रँडेड षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. आणि फलंदाज पाहिले तर 5 गडी तंबूच्या आष्ट्राला गेल्यात. नवीन गोलंदाज शेवटचे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवनाथ यांना. नवनाथ गहिला यांना पाहतोय पण बॉलिंग ट्रॅक वर. बाळाला आता पाहिलं तर आपण स्ट्राईक वर देताना पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये बाळांना स्ट्राईक मिळालीच नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक वरती आलाय बाळा. पहिलाच बॉल तेच तरणार. पहिला चेंडू पर्यंत ब्लॉक होल मध्ये हाताळला होता गोलंदाज नवनाथ यांनी. चांगला लाईन लेनचा वापर पाहिला आपण यावेळेस जगदंब स्पोर्ट्स पेंट्रीपाडा संघाकडून. शेवटचा 5 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील या इनिंग मधील. आणि या इनिंग मध्ये पाहिलं तर पूर्णपणे बांधून ठेवलाय. यावेळेस मिस्टर्मिंग झालाय परंतु पहिलं नो मॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल झालाय. विडा नक्षत्रामध्ये 17 थोडा फंबल झाला, त्याचा फायदा बघा. दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होते. काय घडते काय बिघडते. 17 बॅकअप चांगलं झालं होतं पण तिकडे
थ्रो केला आणि गोलंदाजाने तो थ्रो पाहिला तर थोडासा फंबल झाला आणि त्याचाच फायदा पाहिला तर 2 धावा. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोचते 12 या आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड. चला यानंतर होणार सामना आई गावदेवी बरफपाडा आणि त्यांच्या समोर असतील ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये थांबवायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळेस बघा बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. आडव्या बॅटचा वापर केला होता बाळा यांनी, परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. बॉल परत निर्धाव येताना पाहतोय, पूर्णपणे रोखून ठेवलाय. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये जवळजवळ 10 ते 12 धावा तरी आल्या पाहिजेत. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे पाहतो आपण. स्ट्रेट ड्राईव्ह खेळ गॅप मध्ये चेंडू होता, तिकडे धीरज आले, चांगला थ्रो आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होते. या 2 धावांशी धावफलक जाऊन पुसते. 14 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे ओमसागर मामनगाव संघासाठी. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर, चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे, शतरक्षक आहे तिकडे तैनात. 1 धाव झालाय, दुसरा प्रयत्न केला जातोय आणि बघा दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होतोय ना पाहतोय. बघा चांगला थ्रो केला होता, परंतु नवनाथांना तो गॅदर करता आला नाही. त्याचाच फायदा पाहिला तर 2 धावा त्याच्या स्कोर बोर्ड मध्ये अडवताना पाहतोय. 2 धावा, या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल, शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवण्याचा नक्कीच निर्णय केला असेल फलंदाज बाळा यांनी. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू खेळून काढला, शतरक्षक येतात बघा दुरून. 1 धाव झाली, दुसरा प्रयत्न आणि फक्त दुसरी धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा. धावसंख्या जाऊन पुसते या 2 धावांशी 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. षटक समजा तिसरं 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पुसते 18. 19 धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे जगदंब स्पोर्ट्स पेंढारपाडा संघासमोर. चला आता आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. तिकडे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे. ओ टू यू. हॅलो चेक. तर आपण टॉस करतोय. एका बाजूने गावदेवी बरफपाडा तर एका बाजूने ब्लेसिंग स्टार उंबरपाडा. तर मी टॉस करण्याकरता सन्माननीय अमितजी कामणकर यांना विनंती करतोय. अमित दादा आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते मी हा टॉस करतोय. कॉमन क्रिकेटमध्ये अमित कामणकर हे नाव देखील एक चर्चेचं ठरलेलं असतं आणि ते आज इथे उपस्थित झालेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. कॉलिंग कोण देतोय? छापाचा कॉल आणि काटा आलेला आहे. दादाने विनंतीस आपण स्तंभ पण व्हायचंय. शुभेच्छा दिल्या जात आहेत. छापाचा कॉल काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला यामागचं कारण? बॅटिंग थोडी सुधारवली आहे. प्रॅक्टिस थोडी जास्त आहे बॅटिंग मध्ये आणि बॉलिंग थोडी प्रयत्न चालू या सीझन मध्ये थोडासा डाऊनफॉल चालू आहे. खेळाडूमध्ये वातावरण कसं आहे? टीम मधचं वातावरण? सर्व यंग प्लेयर आहेत, नवीन नवीन आहेत, त्यामुळे छोटी छोटी आहेत म्हणून सध्या प्रॅक्टिस चालू आहे म्हणून करतात. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावला. आपल्याला अगोदर क्षेत्ररक्षण करायचंय, फिल्डिंग करायचंय. हा निर्णय मनासारखा मनाविरुद्ध लागलाय. मनासारखा टॉस जिंकला असता आपण क्षेत्ररक्षण केलं असतं. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35. शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये. तर टॉस बॉक्स मध्ये न्यूज अशी आहे, टॉस जिंकलाय तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमला. ओ टू कॉमेंट बॉक्स.
हॅलो. नमस्कार मित्रांनो. जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाड्याच्या आयोजनामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी सागर माळी आपलं सर्वच या आयोजनामध्ये खूप खूप स्वागत करतोय. सामना रंगीन आहे. जसं म्हटलं जातं ना, की नोव्हेंबर ते फेब्रुवारी थोडासा मोसम जर बघितला तर रोमॅन्टिक असतो. थोडासा थंडीचा मोसम असतो आणि या थंडीच्या मोसमामध्ये सध्या क्रिकेटला आलेलं उधाण हे आपण पाहू शकतो. दोन्ही एकाच गावातील संघ आहे आणि लोकांना आहे ना, लोकांना 2 दुश्मनांपेक्षा 2 भावांची भांडणं बघायला मजा येते. तसंच ही मॅच आहे. ही मॅच तशीच आहे. त्यामुळं आपण पाहू शकता, की बामणगावचे 2 संघ आहेत आणि त्यांनी या मैदानामध्ये आपले जलवे बिखरण्यासाठी सुरुवात केलेली आहे. टार्गेट आहे. ते टार्गेट आपण पाहू शकता किती धावांचं आहे. तर 19 धावांचं अवघंसं टार्गेट आहे आणि 18 चेंडूमध्ये हे पार करायचं आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये आलेत. अतुल आणि मिलिंद. अतुल याने मागील मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केलेली आहे. प्रदीप लोखंडे आमचे त्याच गावातून बिलॉन्ग करतात. सध्या ते माईकपासून लांब आहेत. ॲज अ प्रेक्षक म्हणून दोन्ही संघांचे असं सांगायला काहीच हरकत नाहीये. ओमसागर बामणगाव संघामधनं ते इन ॲक्शनमध्ये असतात आणि सध्या त्यांना थोडंसं टेन्शन असेल. टेन्शन प्रत्येक बामणगावच्या प्रेक्षकाला असेल, ज्या ज्या संघाकडनं. चला जाऊया आपण. सामन्याला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती वन ऑफ द बेस्ट बॉलर इन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन विकेश हा आलेला आहे. प्ले असा पंचांचा इशारा झालाय. 18 चेंडू 19 धावा. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. हलक्या हाताने चेंडूला खेळलं बघा. दुर्घटनाचे देर भले. सिंगल घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रॉंग एंडला थ्रो झालाय. काय घडलं पहिल्याच चेंडूवरती दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला. तिसरी धाव पूर्ण आणि इथे शोल्डर डाऊन होतील की काय असं वाटलंय पहिल्याच चेंडूवरती आणि हा बाउंड्री पंचांनी स्पष्ट सांगायचंय काय? हां, ओके. कुठलीच बाउंड्री वगैरे नाहीये. तर एकूण किती धावा मिळाल्या? पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत आणि त्यानंतर धावा ह्या नोंदण्या केल्या जातील. मात्र आपण पाहतोय काय जबरदस्त मॅच पहिल्याच चेंडूवरती. जसं म्हटलं जातं ना, की तुम्ही अगोदर पराभूत हे मनामध्ये होता, रणामध्ये नाही. त्यामुळं तुम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत द्यावी लागेल. कारण का क्रिकेटमध्ये जे आहे ना, ते शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत तुम्हाला जिद्द ही ठेवावी लागेल. 4 धावा आल्यात. थँक पंच. 2 पंच आहेत, ऑफिशियल्स आहेत आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. सुरेंद्र घाटाल ॲज अ स्क्वेअर लेग अंपायर म्हणून आहेत आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये विकास वलवी, मॅन फ्रॉम नागला, दिवेकरपाडा. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. इथे अक्षरशः पहिल्या इनिंगमध्ये डॉमिनेट केलाय ओमसागर बामणगाव संघाला आणि पहिल्याच चेंडूवरती 2 धावा ह्या बॅटनं आल्या होत्या. 2 धावा एक्स्ट्रा म्हणजेच मिस्टर अतिरिक्तच्या रूपानं ह्या दिल्या गेल्यात असं सांगायला काहीच हरकत नाहीये. जसं म्हटलं जातं, की तुमच्या खिशामध्ये रक्कम कमी आहे आणि तुम्ही मोठी शॉपिंग करण्याचा प्रयत्न करताय. 4 धावा पहिल्याच चेंडूवरती आल्यात. माहोल जरी दिसत नसला तरी सुद्धा थोडासा टाईट माहोल आहे, हे आपल्याला सर्वांना दिसतंय. विकेश राईट आर्म द विकेटचा मारा रोड एंडच्या बाजूनं. ओ हो! काय चेंडू होता. लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू थोडासा सफळ झाला आणि फाय लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही अतुल याला. अतुल एक हातील किल्ला लढवतोय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. कारण की जी गोलंदाजी आहे या ओमसागर बामणगाव संघाची, ती धारदार गोलंदाजी आहे. आणि मी म्हणेन पहिल्या चेंडूवरती 4 धावा जरी आल्या असल्या, तरी सुद्धा मॅच तेवढा सोपा नाहीये. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल असं वाटू लागलेलं आहे. 6 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये आल्यात. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली षटरक्षक आलाय. जीतू आहे त्या ठिकाणी. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन ओमसागर बामणगाव. फलंदाज बाद झालाय. तो म्हणजे अतुल. काला काला काजल डोल्याला शुभ तुझे काला काला काजल डोल्याला शुभ पुरी काला काला काजल डोल्याला शुभ तुझे काला काला काजल डोल्याला शुभ क्या बात है! क्या बात है! जबरदस्त. मी म्हटलं होतं, की ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच सुरू झाली आहे, जरी पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या असल्या, तरी सुद्धा हा मॅच जेवढा सोपा वाटतोय तेवढा सोपा नाहीये. आणि सर्वांच्या नजरा नक्कीच प्रेक्षकांच्या या मॅचकडे लागलेल्या असतील. मला वाटतं जवळ-जवळ पायापासून ते पायगावपासून मला वाटतं अख्खा बामणगाव ह्या मॅच सध्या ही मॅच सध्या पाहत असतील. आणि
चैतन्य खारखंडी वेलकम आपलं सुद्धा. चैतन्य सुद्धा या ठिकाणी जॉईन झालाय. वेलकम चैतन्य. दरम्यान दोन्ही संघांचे काही काही खेळाडू मला वाटते पाये किंवा पायगाव असेल किंवा मग भिवंडी क्रिकेटमध्ये कार्यरत असतील. आणि चॅम्पियन असोसिएशनला सुद्धा काही खेळाडू खेळत असतात बघा. अतुल असेल, विकेश असेल, हे दोन चांगले खेळाडू आमने सामने आले होते. दरम्यान आलाय नव्यानं संजय. क्या बात है, क्या बात है. जसं म्हटलं जातं ना की ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, तशाच पद्धतीने बल्ले का जवाब गेंद से दिला जातोय. इथे पहिल्या चेंडूवरती मी पुन्हा एकदा म्हणेन 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आला आणि चौथ्या चेंडूवरती डॉट. म्हणजे कमबॅक केलाय, पुनरागमन केलाय. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय ओमसागर बामणगाव संघ. मात्र इथे पेंढरीपाड्याचा संघ सुद्धा स्ट्रॉंग आहे. ऑनलस खेळलाय, चेंडू चाललाय, काव कॉर्नरच्या डोक्याच्या वरनं जितू याला संधी नाहीये. आता मात्र इंगा दाखवलाय संजय याचा षटकार. गजरच्या झाडाखाली न पोरी गव्हाच्या लाईनवारी. गजरच्या झाडाखाली न पोरी गव्हाच्या लाईनवारी. काय जबरदस्त रिप्ले मध्ये बघा. सरळ सरळ संजयने चेंडूला उचललं आणि नेऊन ठेवलंय. ते नक्कीच या काव कॉर्नरच्या डोक्याच्या वरनं षटकारासाठी. हो 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 हो, इथे मात्र दैव देतं कर्म नेतं. डॉट डिलिव्हरी आली असती, मात्र शतरक्षकाने केलेली चुकी. 22च्या रूपाने मिळेल 1 धाव. धाव संख्या भरभराटीने वाढते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 वरती. मात्र 13 धावा झाल्यात. ही सिंगल या ठिकाणी 13 धावांवरती नेऊन ठेवतोय. विकेश याला या षटकामध्ये थोडासा मार पडला असं सांगायला काहीच हरकत नाही. मात्र शतरक्षकामध्ये धावसंख्या 13. 19चा टार्गेट आहे. 18 चेंडूमध्ये 18 चेंडूतले 6 चेंडू खर्च झालेत. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये मला वाटतं जवळजवळ एकूण अजून सुद्धा 6 धावांची गरज. क्या बात है, क्या बात है. बघा, शेवटपर्यंत मॅच सोडायचा नसतो. काय जबरदस्त. संतोष वलवी सध्या आपण जर पाहिलं तर या मोसमामध्ये आपण पाहतोय ओमसागर बामणगाव संघाने एक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मला वाटते पटकावलेली आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी संतोष याच्याकडे होती चिलोत्तरच्या मैदानावरची. त्याच पद्धतीने या वर्षामध्ये चांगल्या फॉर्माची सुरुवात करत असताना जगदंब स्पोर्ट्स सुद्धा चांगल्या कामगिरीची अपेक्षित आहे. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न. शतरक्षण भरपूर लांब लावलाय आणि त्यामुळे आपण पाहू शकतो सिंगल ह्या आरामात घेत आहेत. याचाच अर्थ आपण जर पाहिला तर षटकार वाचवण्याचे प्रयत्न केले जातात. पुन्हा एकदा फलंदाज बऱ्याच वेळानंतर मिलिंद स्ट्राईक वरती आलाय. संतोष याच्या समोर ऑन साइडला क्रॅकिंग शॉट. इथे मात्र विजयी षटकार आलाय आणि या षटकाराने खेळ खल्लास केलाय ओमसागर बामणगाव संघाचा. मॅच फिनिश. जरा आपण रिप्ले करत जाऊया. रिप्ले बघा कशा पद्धतीने खेळलाय. काय जबरदस्त मिलिंदच्या बॅट मधनं हा फटका आणि मिलिंद याने खेळलाय. वाईट लॉंग बाउंड्रीची लाईनच्या बाहेर गेलाय. तो म्हणजे 6 धावांसाठी षटकार. वन शॉट बाय मिलिंद धिंडा. जबरदस्त अशी एक कामगिरी. दरम्यान मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच मला वाटतं एक राहिला होता अतुल सुरुंग आणि या मॅचचा सुद्धा त्याने गोलंदाजी सुद्धा उत्कृष्ट केले अतुल सुरुंग. म्हणजे दोन्ही मॅच